नमस्कार, चला करूयात आजच्या रेसिपीला सुरुवात। सगळ्यात आधी आपण पुरण तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही घरातील कुठलीही 1 वाटी घेऊ शकता आणि डाळ ही त्याने मोजून घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचे आणि डाळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये भांडं भरून आपल्याला पाणी घालायचे, यावरती झाकण ठेवायचे आणि 2 तास ही डाळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। बघू शकता डाळ चांगली भिजली गेलेली आहे। आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचे आहे आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। डाळ बुडेल इतपत यात पाणी घालायचे। साधारण इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे। चिमूटभर यामध्ये आपल्याला हळदी पावडर घालायचे। हळदी पावडरमुळे पुरणाला रंग खूप छान येतो आणि 1 छोटा चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसूत शिजली जाते। झाकण लावायचे आणि कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। पुरणपोळीसाठी आपण आता कणिक मळून घेऊयात, तर त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता पीठ चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालून घ्यायचे आहे। अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे। हळदी पावडरमुळे पुरणपोळीला रंग खूप छान येतो। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचे। हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं पाणी घालून याचं आपल्याला अगदी मऊसूत पीठ हे मळून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। अगदी मऊसूत या पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय। थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं किंवा या गोळ्यावरती तेल घालायचं आणि हे पीठ आपल्याला 4 ते 5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी पीठ हे चांगलं मळून घेतलेलं आहे। अशी ही कणिक अगदी मऊसूत मळून घेतल्यामुळे पुरणपोळी अगदी लुसलुशीत आणि मऊसूत तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते। असं थोडं तेल लावायचं आहे आणि ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे, म्हणजे पोळीचं हे पीठ आहे तर ते अगदी छान मऊसूत तयार होते। पीठ मळून घेतलं। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक आपल्याला 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायची आहे। आता ही कणिक आपली मुरत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलं। हे खोबरं आपल्याला लालसर रंगावरती 1 ते 2 सेकंद चांगलं भाजून घ्यायचे। आता याला मी भाजून घेतलेलं आहे। याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। आता त्याच पॅनमध्ये 1 मोठ्या आकाराचं पिकलेलं आपल्याला टोमॅटो घालायचंय। टोमॅटो बारीक कट करून घेतलंय। टोमॅटो हलकं मऊ होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो भाजून झालं, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यावरती मिक्सरचं भांडं घ्यायचं। यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आणि टोमॅटो घालून घ्यायचं। 1 इंच आलं घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक या पद्धतीचं वाटण हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली ही जी पुरणासाठीची डाळ आहे तर ती सुद्धा शिजलेली आहे। बघू शकता अगदी छान मस्त अशी मऊसूत डाळ शिजली गेलेली आहे। आता या डाळमधील जे पाणी आहे तर ते आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। इथे आपल्याला आमटी सुद्धा तयार करायची आहे, तर या डाळमधील आपल्याला 3 चमचे ही डाळ बाजूला सेपरेट काढून घ्यायची आहे आणि हे जे डाळीचं जे पाणी आहे तर हे फेकून न देता आपल्याला हे पाणी आमटीसाठी वापरायचं आहे। आता आपण पुरण तयार करून घेऊयात। ही जी डाळ आहे तर ती मी पुरणाच्या चाळणमध्ये घातलेली आहे आणि चमच्याने अशी मॅश करून आपल्याला ही डाळ तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा पाट्यावरती सुद्धा वाटून घेऊ शकता। मी ही अशी डाळ या चाळणवरती वाटून घेतलेली आहे। इथे आपली ही डाळ वाटून झालेली आहे। बघू शकता अगदी छान मऊसूत अशी डाळ इथे आपली वाटली गेलेली आहे। आता पुरण कसं करायचं ते आपण बघूया। पुरण तयार करण्यासाठी इथे कढई गरम करून घेतली। यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। तूप गरम करून घेतलं। आता डाळ वाटून घेतलेली होती तर ती डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला तुपामध्ये चांगली 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। अशी ही डाळ तुपामध्ये परतून घेतल्यामुळे पुरणाची चव ही दुपटीने वाढते आणि पुरण देखील अगदी पेढ्यासारखं तयार होतं। इथे ही डाळ मी चांगली परतून घेतलेली आहे 1 ते 2 मिनिटं। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखर सुद्धा वापरू शकता, पण जर तुम्ही फक्त गूळ वापरत असाल तर त्यामध्ये अर्धी वाटी तुम्ही साखर घाला, कारण जर फक्त गूळ वापरलं
तर पुरण थंड झाल्यानंतर ते कोरडं होतं. त्यामुळे इथे आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. आता गूळ आणि साखर विरघळल्यामुळे हे मिश्रण पातळसर झालेलं आहे. गॅसच्या मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे याला खव्यासारखं आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचे. बघा मी याला शिजवून घेतलेलं आहे. आता पुरण तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं. हा चमचा आपल्याला असा पुरणामध्ये ठेवायचा आहे. चमचा अजिबात हलत नाही आहे किंवा खाली पडत नाही आहे, याचा अर्थ पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. दुसरी मेथड म्हणजे चमच्यामध्ये असं पुरण घ्यायचं आहे आणि हा चमचा असा तिरकस करायचा आहे. पुरण अजिबात कढईमध्ये खाली पडलेलं नाहीये, याचा अर्थ पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातला, पाव चमचा वेलची पावडर घातली आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घातलं आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतले. इथे आपलं अगदी पेड्यासारखं आणि खव्यासारखं मऊ लुसलुशीत असं हे पुरण तयार झालेलं आहे. आता हे पुरण एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं. चला आता पुढची प्रोसेस बघूया. आता आमटी तयार करण्यासाठी इथे मी छोटे 6 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये तयार करून घेतलेलं खोबरं आणि टोमॅटोचं वाटण घालून घ्यायचंय. लक्षात ठेवा इथे आपल्याला हे संपूर्ण वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे वाटण सुरुवातीला छान या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे. हा मसाला कांदा लसूण विरहित आहे आणि याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता हे सगळे मसाले चांगले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे वाटण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं. बघा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. वाटण इथे आपलं चांगलं तयार झालेलं आहे. पुरणाच्या डाळमधील जे पाणी आपण काढून घेतलेलं होतं तर ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पाणी आमटीमध्ये वापरल्यामुळे आमटीची चव दुपटीने वाढते आणि आमटी देखील चवीला अगदी भन्नाट लागते. छान आमटी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जी पुरणासाठी डाळ शिजवून घेतली होती तर त्यातील डाळ सेपरेट काढून घेतलेली होती तर ती डाळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि इथे मी 1 इंच चिंचेचा तुकडा पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं तर हा चिंचेचा कोळ आपल्याला असा गाळून या आमटीमध्ये घालून घ्यायचा आहे. लिंबाच्या साईज एवढा यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ आणि चिंचेचं पाणी घातल्यामुळे आमटीची चव सुद्धा दुपटीने वाढते आणि आंबट गोड तिखट चवीची आमटी तयार होते. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती याला आपल्याला उकळून घ्यायचे. बघा इथे मी आमटीला उकळून घेतलं. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली. तयार झाली इथे आपली छान ही आमटी. चवीला अगदी छान लागते, एकदा ट्राय करून बघा. आता खीर कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलं. यातील 2 पळी दूध सेपरेट काढून घेतलेलं आहे बाजूला. दुधाला छान आता उकड काढून घ्यायची. दुधाला उकड येत आहे तोपर्यंत सेपरेट काढून घेतलेल्या दुधामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायचे आणि अर्धा कप साखर घालायची आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने. आता दुधाला देखील उकड आलेली आहे. इथे मी पोहे खाण्याचे 3 चमचे, तांदूळ हे भिजवून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे आणि तांदूळ छान या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तांदूळ दुधामध्ये घालून घेतले. 10 ते 12 केशरच्या काळ्या यामध्ये घालून घेतल्या. आता हे तांदूळ आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती या दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि लगेच एका छोट्या कढईमध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं दूध, साखर, मिल्क पावडरचं मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. फक्त साखर आपल्याला या मिश्रणामध्ये विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळलेली आहे आणि इथे मी हे तांदूळ देखील या दुधामध्ये चांगले शिजवून घेतलेले आहे. मस्तसे तांदूळ मऊसूत शिजले गेलेले आहे. आता हे तयार करून घेतलेलं दूध, मिल्क पावडर आणि साखरेचं मिश्रण आपल्याला या खीरमध्ये घालून घ्यायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोड्याशा चारोळ्या मी घालून घेतल्या. बदामाचे काप, काजूचे काप घालून घेतले आणि पिस्त्याचे काप घातले. ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही खीर आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही खीर शिजवून घेतली. यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा थोडंसं जायफळ किसून यामध्ये घातलं आणि याला छान मिक्स करून घेतलं. तयार झाली इथे आपली मस्तशी दाटसर तांदळाची खीर. आता भजी तयार करण्यासाठी इथे मी अर्धा पत्ता कोबी किसून घेतलेला आहे. या पत्ता कोबीमधील जे पाणी आहे तर ते आपल्याला या पद्धतीने पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. बघा या प्रकारे याच पद्धतीने सगळ्या पत्ताकोबीमधलं पाणी आपल्याला हे असं काढून घ्यायचंय. इथे मी पत्ताकोबीतलं पाणी पूर्ण काढून घेतलं. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा गरम मसाला घातला, पाव चमचा ओवा घातला, 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतले आणि 1 वाटी यामध्ये बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे.
आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतले। इथे आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता भजी क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। असं कच्चं तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते आणि भजी जास्त तेल पीत नाही आणि आपल्याला या भजीमध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। इथे भजीचं मिश्रण तयार झालं। पण भजी फ्राय करण्याआधी आपल्याला कुरडई पापड फ्राय करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी कुरडई फ्राय करून घेतलेली आहे। तुमच्या घरी जे पापड कुरडई अवेलेबल असेल तर ते तुम्ही इथे फ्राय करून घेऊ शकता। सुरुवातीला कुरडई फ्राय करून घेतली, नंतर हा चिकाचा पापड मी फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण भजी फ्राय करून घेऊया। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि भजी तेलामध्ये घालून घ्यायची। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। बघा इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाली क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी ही भजी। चवीला अगदी छान लागते आणि मस्त अशी क्रिस्पी खुसखुशीत तयार होते। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकी चविष्ट लागते। आता सगळ्यात शेवटी आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे आपलं जे पीठ आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलेलं आहे आणि पीठ मुरल्यामुळे आणखी सैलसर तयार होतं। तर पीठ हाताला चिटकू नये तर त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता पुरणपोळी तयार करण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला हाताने चांगलं गोल करून घ्यायचं आहे। या पद्धतीने लक्षात ठेवायचं इथे आपल्याला पीठ हे कमी वापरायचं आहे आणि पुरण हे जास्त वापरायचं आहे। तर त्यासाठी पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा गोळा इथे आपल्याला पुरणाचा तयार करून घ्यायचा आहे या प्रकारे। कारण जर पुरण जास्त असेल पोळीमध्ये तर पुरणाची पोळी लुसलुशीत तयार होते आणि पुरणपोळी खायला सुद्धा अगदी स्वादिष्ट लागते। आता गोळा पिठामधून आपल्याला चांगला बुडवून घ्यायचा आहे। 2 अंगठ्यांनी या पद्धतीने आपल्याला याची वाटीही तयार करून घ्यायची आहे। मी याची वाटी तयार करून घेतलेली आहे। आता पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हे पुरण आपल्याला असे या वाटीमध्ये दाबत जायचं आहे आणि हे जे पीठ आहे तर ते वरती उचलत जायचं आहे या प्रकारे। आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे तर ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि हा तयार करून घेतलेला गोळा अगदी हलक्या हाताने आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे। आता पुरणपोळी तयार करण्यासाठी हा गोळा पिठामधून घोळून घ्यायचा आणि नंतर हाताने आपल्याला अशा पद्धतीने हा गोळा पसरवून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे पुरण छान काठांपर्यंत पोळीच्या पसरलं जातं। आता ही पुरणपोळी आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। इथे मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता आणि पूर्ण जे पुरण आहे तर ते पोळीमध्ये मस्त पसरलं गेलेलं आहे। आता लगेच आपण ही पोळी भाजून घेऊया। तर त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती ही पोळी घालून घेतली। पोळी एका साइडने भाजून झाल्यावरती आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला थोडंसं साजूक तूप सोडून घ्यायचं आहे पोळीच्या। बघू शकता पोळी मस्त टम्म फुगलेली आहे आणि पोळी उलटून घ्यायची आहे, दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्यायची आहे। इथे आपली ही पुरणपोळी चांगली भाजली गेलेली आहे। बघू शकता पोळीच्या पूर्ण काठापर्यंत छान पुरण हे पसरलं गेलेलं आहे आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत स्पॉन्ज आणि सॉफ्ट इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। इथे आपल्या लक्ष्मीपूजनसाठी संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। असा हा संपूर्ण स्वयंपाक योग्य नियोजन केल्यामुळे अगदी झटपट तयार झालेला आहे आणि मस्त असा चवीला भन्नाट लागतो संपूर्ण स्वयंपाक। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजचे सगळे पदार्थ आवडले असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळते। चला भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।